नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा आपल्याला 11 दिवसाची सुपारी आहे साटम काकांकडे. आज त्यांचं गणपतीचं विसर्जन आहे. आपण सगळेजण चाललो तिथे वाजवायला. आज टायमिंग आहे 6चा. 6 वाजेपर्यंत आपण तिथे जाऊ. सगळी पोरं खाली आलेत, सामान वगैरे बघतायत, चेकिंग वगैरे चालू आहे. हे आता इथले वरती सामान आहे ते घेऊन जातो वरती आणि मग खाली तुम्हाला दाखवतो कसं काय चालू आहे खाली. खाली आज पुन्हा एकदा सामान चेकअप चालू आहे. हा बऱ्याच दिवसांनी आलाय, गावावरनं आलाय. हा बघा, पोरी मिळती म्हणून आणि अक्का सेंटची बाटली ओतून घेऊन आलाय. मारून टाकलाय बी सेंट पूर्ण माझ्या अंगावर आहे, अर्ध्या ह्याच्या अंगावर आहे. अर्ध्या रुमालाला मारला नाही मी. दोघांनी पण रुमालाला मारलाय. एक जण अजून घरातनं बाहेर येतोय. आणि हा भाई आम्हाला विचारतो मी किती वाजता येऊ. याला 4चा टाइम दिलाय आणि हा 5:30 वाजता उगवलाय. याचं दरवेळीचं नाटक असतं याचा. ते मी आमच्या गणपतीची पण तयारी करायची होती त्यामुळे मग विचारायचं नाही ना, मी या टायमिंग आहे स्वतः सांगायचं. तुमच्या ह्याच्यानं फोन यायला लागतं तो काय. अरे मग आजचं ठीक आहे, याच्या अगोदरचं ऍडजस्ट करतो. तरी पण येतो ऑर्डरच्या आधी येतो. हो, तरी एक जण अजून येत नाही, आतनं बाहेर येत नाही. काय बोलतो. तर मित्रांनो सगळेजण बाहेर आलेत, सामान घेऊन आलेत. मी पण आता आलो वायरटे वगैरे घेऊन. सगळं सामान वगैरे काढलेलं आहे इथे, तयारी करत आहेत. काकांची रिक्षा सांगितलेली. आज रोहित नाही, आज रोहित गेलाय बाहेर, गावाला गेलाय. तो ट्रॅफिकमध्ये अटकलाय. सध्या आम्ही काकांना आज सांगितलेलं आहे. रोहित असला की कसा थोडा मजा मस्ती वगैरे करत जायला भेटते, विशालला रिक्षा चालवायला भेटते. तो बोलत होता की आज रोहित नाही त्याच्यामुळे थोडा टाइमपास वगैरे गेला. आज अनेक आता पण आहे, आज त्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे तो पण आज आहे. आज गावावरून आले, 2-3 दिवस झाले आलाय. आज आर्यन महाराज बऱ्याच दिवसाने आलेत. येतो करून 7 दिवसाला आला नाही, डायरेक्ट 12 दिवसाला हजर झालाय. गणपतीत काम त्याला जायचंच होतं रे. मामाची पोरगी गणपती कॅन्सल होतो अचानक ठरली आहे. सो गाईज आम्ही चाललोय आता तिकडे. सगळेजण 3-4 जण गेलेत रिक्षातनं, बाकी सगळेजण येत आहेत. 2 जण पाठी आहेत. हा इथे विशाल आहे आणि आपला ताशा मास्टर पुढे आहे. आम्ही सर्वजण चाललोय आता पण एक जस्ट मगाशी सुपारी आली होती हार्दिकच्या मित्राची. तो पण बोलला सांगतो म्हणून. यावर्षी फुल फॉर्ममध्ये आहेत. आपलं पूर्ण ग्रुप यावर्षी फुल फॉर्ममध्ये आहे. तिथे जाऊन बघू काका कशा बोलतात आणायचं. वरतून आणायला बोलले तर वरतून घेऊन येणार, म्हणजे रोडने, नाही तर डायरेक्टली त्यांच्या इथनं ते खालनं घेऊन येतील मोस्टली. बघू, 4 जण आहेत पाठीमागे. आलो 40 रुपये तिकीट. किरकिला मस्त आहे. 60 रुपये राईस. घरातले सगळे गावी असताना हे नुसतं चिकन सूप पोरी बघतात. पोरी हे 2 जण पोरी बघतायत. रिक्षा तिकडे. रिक्षा पण आमची आली तिथे जागेवरती. दिसत नसेल, कॅमेरा ब्लर आहे.
कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी चांगली नाही, नॉर्मली दिसते, झूम केलं तर दिसत नाही. आणि व्हॉइस पण तुम्हाला एवढा प्रॉपर येत नसेल, माझा व्हॉइस जास्त येत नसेल. नवीनच यूट्यूबर आहे, नवीन चालू केलं आहे, त्याच्यामुळे घ्या, थोडं समजून घ्या. आता आलेलं आहे, तर जाऊन आतमध्ये आम्ही बघून येतो काकांची तयारी वगैरे झाली आहे का. आणि हा माणूस जस्ट आम्ही आलोय काकांच्या इथे, आरती चालू आहे त्यांच्या इथे आता. हे दोघं जण खास म्हणजे काकांची तयारी झाली की ते बघण्यासाठी आले. इथे मागच्या वेळी 1.5 दिवसाची सुपारी होती, तर इथे हार्दिकला आहे ना एक पोरगी खांद्यावरती हात टाकून टाइम विचारत होती, तो विचारतो. आरती चालू आहे आता इथे, चालू होती सगळी वरती सगळी तयारी वगैरे झालेली आहे. जस्ट आम्ही आता बाहेर आलोय. तिथे काकांना आम्ही विचारलं कसं काय म्हणजे कुठनं वाजवायचं आहे. ते काकांनी सांगितलं की पेट्रोल पंप पासून पूर्ण सेटअप चालू करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे नाशिक ढोल टाईप मध्ये थोडं वाजवायचं आहे. मग आम्ही 2 ड्रम आणि 2 बेस पुढे पाठवतोय. आता इथे म्हणजे गडबड अशी झाली की बेस कोण वाजवणार आणि ड्रम कोण वाजवणार हे सगळे ठरवत आहेत. हार्दिक बोलला मी एक ड्रम वाजवणार, पुढे तो त्याला ताशा लावायचा असतो, त्याच्यामुळे तो बोलला मी आता ड्रम वाजवायचा आहे. थापी नको रे. आता वाजवायला चालू झालेलं आहे. थोड्या वेळाला आता गणपती वगैरे बाहेर निघेल. चालू झालाय. इथे नाशिक ढोल इथनं वाजून घेणार आहे आणि पेट्रोल पंप पासून आपला प्रॉपर सेट चालू होणार आहे. तर इथे गणपती निघेल तेव्हा तोपर्यंत इथे नाशिक ढोल वाजवतील असंच नॉर्मली. आता आपण जाऊ तिथे पेट्रोल पंपच्या इथे, आपली गाडी गेली तिथे जाऊन आपण आपला सेटअप वगैरे सेटिंग वगैरे करून घेऊ आणि मग कॉल चालू झाला की मग आपण शूट करून दाखवू. हजार हे नखरे कागना कावरी का डोळ्यांनी आपणू नको खालीस बावरी का राधे जरा तू समजून घे ना ही प्रीत अशी तू समजून घे ना तुझे हजार हे नखरे रागना कावरी का.
अभी बाकी है मेरे दोस्त। एका जागेवर